हॅलो गाइज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन। आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी पेपर डोसा व बटाट्याची भाजी कशी बनवायची। मी मागच्या व्हिडिओमध्ये डोसा बॅटरची रेसिपी टाकली आहे, तुम्ही चेक करू शकता। बघू शकता तुम्ही किती सुरेख दिसत आहे। तर सुरुवात करूया। हे आपलं बॅटर बघा किती फुगलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 2 टीस्पून साखर टाकायची आहे। साखर टाकल्यामुळे काय होतं तर डोशाला कलर चांगला येतो। साखर टाकल्यानंतर ते चांगल्या प्रकारे आपल्याला हलवायचं आहे व 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते साखर विरघळते। नंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवून त्याच्यावरती तेल ओतायचे आहे। तुमच्या तव्याला जर डोसा चिटकत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता। यामुळे अजिबात डोसा चिटकत नाही। तेल चांगले तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा अर्धा कापून तो फिरवायचा आहे। चांगला कांदा फिरवल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल त्या तव्यामध्ये आटतं, त्यामुळे आपला डोसा चिटकत नाही। बघू शकता, जर तुमच्या हाताला भाजत असेल तर तुम्ही असा चाकू किंवा टूथपिक वगैरे वापरून सुद्धा फिरवू शकता। नंतर ते उरलेले तेल काढून घ्यावे, त्यावरती पाण्याचा शितोडा देऊन डोसा करावा। बघू शकता किती सुरेख डोसा झालेला आहे व कलर पण किती छान आलेला आहे। मी अजून तुम्हाला 1, 2 ते 3 डोसे करून दाखवणार आहे। बघू शकता एकदम हॉटेल स्टाईल डोसा बनणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने केला तर तुम्हाला जर बॅटरची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ चेक करू शकता। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बॅटर बनवलं तर तुम्ही घरच्या घरीच हॉटेलसारखा क्रिस्पी डोसा बनवू शकता। बघू शकता किती क्रिस्पीपणा आलेला आहे या डोसाला व तुम्ही कलरही बघू शकता। तुम्हाला हवे असेल तर डोशासोबत खाल्ली जाणारी ओल्या खोबऱ्याची चटणी ही मी त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता तुम्ही किती सहजपणे डोसा निघतोय आपला आणि किती क्रिस्पी दिसतोय। कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, डोसा किती क्रिस्पी झालेला आहे व कलरसुद्धा कसा आला आहे तुम्ही बघू शकता। एकदा हा डोसा घरी नक्की ट्राय करा व मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो। आता आपण बघूया डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। मी उकडलेले बटाटो मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर लसूण, मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, उडद डाळ 1 चमचा, हळद, जिरं, मोहरी। त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी आपण तेलामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत। कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत, कांदा, उडद डाळ तुम्ही एकदा टाकून बघा, डोशामध्ये खूप छान या भाजीला चव येते। डोशासोबत तुम्हाला जर बटाट्याची भाजी करायची असेल तर त्याच्यात 1 चमचा उडद डाळ टाका। आता त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे व कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो। बघू शकता तुम्ही कांद्याला लालसर रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। ते चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यामध्ये आपण बटाटो घालायचा आहे, मॅश केलेला बटाटो घालायचा आहे। नंतर तो चांगला परतायचा आहे। चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। अजून थोडी कोथिंबीर आपण त्यावरून घालायची आहे व भाजी चांगली परतायची आहे व तयार आहे आपली डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी। किती छान ताट दिसत आहे, तुम्ही बघू शकता। एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।